धन्यवाद अंकिता. पटकन आपण आता मकरंद मुळे यांच्याकडून एकदा विश्लेषणात्मक भूमिका जाणून घेणार आहोत. मकरंदराव, आपण जर बघितलं इतर राज्यांच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आसाममध्ये भारतीय जनता पार्टी अपेक्षित कामगिरी करते, दक्षिणेत ती करू शकलेली नाहीये. 1 मिनिट आहे आपल्याकडे. नाही, असं आहे की दक्षिणेत करू शकलेली नाही याची भारतीय जनता पार्टीला पूर्ण जाण होती. भारतीय जनता पार्टी सातत्याने तामिळनाडू आणि केरळ, विशेषतः या 2 राज्यात आपली मतांची टक्केवारी कशी वाढवत नेता येईल याचा प्रयत्न करते. त्यामुळे स्थानिक गणित, स्थानिक पक्ष, स्थानिक युत्या, आघाड्या, वेगवेगळ्या प्रकारची परम्युटेशन कॉम्बिनेशन करत आपलं अस्तित्व अधिक सिद्ध करणं, आपला कार्यकर्ता बांधून ठेवणं, मतदाराच्या आधारे किमान आपली टक्केवारी वाढवणं याकरता प्रयत्न करते. आणि आपण जेव्हा पूर्ण अंतिम निकाल हाती येतील, टक्केवारी हाती येईल, तेव्हा हे चित्र स्पष्ट होईल की कोणत्या पक्षांनी काय प्रकारच्या धोरणातून मिळवलेलं आहे. भारतीय जनता पार्टी कदाचित राजकीय परिभाषेत त्या जागा जिंकणार आहे की नाही हा मुद्दा नाहीये, पण आपली टक्केवारी वाढवण्यात निश्चितपणे यशस्वी होतीये. आणि म्हणून म्हणजे जो नेहमी भारतीय जनता पार्टीचा दृष्टिकोन आहे की प्रत्येक निवडणूक गांभीर्याने, सातत्याने आणि 24 म्हणजे काय 24/7 इलेक्शन मोड हे भाजपने त्याकरता ठरवलंय की आकडेवारी वाढवत नेणं. पटकन यावर एक संध्या सवालाखेंकडून उत्तर घेऊयात. संध्या सवालाखे, आपण ऐकलं असेल भारतीय जनता पार्टी सातत्यानं निवडणुका लढण्याच्या तयारीत असते, म्हणून त्यांचं राजकीय यश अधोरेखित करावं लागेल असं एक विश्लेषण आताच मकरंद मुळेंनी केलं. काँग्रेसला हे शिकण्यासारखं नाहीये का? काँग्रेसने त्यांना शिकवलं, हे कुठून शिकले? आज मला सांगा, यांनी पश्चिम बंगालमध्ये 1 वर्षभर, कारण त्या दिवशी डिबेटमध्ये यांच्याच लोकांनी सांगितलं की आम्ही ममता बॅनर्जीला हारू शकत नव्हतो, म्हणून आम्ही त्या ठिकाणी 1 वर्षभर काम केलं, 1 वर्षभर यंत्रणा राबवली. ह्यांना हे आता शिकतायत, पण यांची जे शिकण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे काँग्रेसपेक्षा. कारण काँग्रेस हा एक प्रामाणिक पक्ष आहे, मात्र भाजपाकडून आम्हाला काही शिकायचं नाही. त्यांना जर आमच्याकडून काही शिकायचं असेल तर मात्र आम्ही ज्या पद्धतीने निवडणुका लढल्या त्या पद्धतीने यांनी निवडणुका जर लढल्या तर रिझल्ट मात्र काही वेगळे राहतील. संध्या सवालाखे म्हणतायत काँग्रेसनी ज्या पद्धतीने निवडणुका लढल्या त्या पद्धतीनं भाजपानं निवडणुका लढल्या तर निकाल बदलू शकतो. विश्लेषणाच्या निमित्तानं पुढे जाऊयात. मला एकदा पटकन डाव्यांची भूमिका घ्यायची आहे या चर्चेवर. चंद्रकांतजी, आपण याच निष्कर्षाचे, याच मताचे आहात की भारतीय जनता पार्टी निवडणूक ज्या पद्धतीनं लढते ती पद्धत बदललेली आहे? प्रत्येक पक्षाचं जे आहे काम करायची पद्धत आणि निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. आणि निश्चितपणाने त्यांचं जे आहे ते इलेक्शन मोडमध्येच असतात. आपली पूर्ण एंटायर पार्टी त्यांची इन्व्हॉल्व असते. आणि डाव्या निश्चितपणाने लोकांचे प्रश्न घेऊन व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करण्यामध्ये विश्वास ठेवतात. निवडणुका आमच्यासाठी आहेतच, पण लोकांचे प्रश्न घेऊन लढणारी, खेड्यापाड्यात लढणारी जे आंदोलन वगैरे करणारे लोक आहेत ते डावेच आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आमचा निवडणुकीकडे वेगळा एक दृष्टिकोन असतो. आणि मला इथे एक तपशिलासाठी आपल्याला थांबवावं लागेल. अत्यंत महत्वाचा तपशील आपल्याला स्क्रीनच्या वरच्या भागामध्ये पाहायला मिळतोय. तृणमूल सुद्धा आता 3 आकडी संख्या घेताना दिसती आहे, पण त्याचबरोबर अंकिता जाधव माझ्या सोबत आहेत, त्या नव्या तपशिलासह आपल्यापर्यंत आलेल्या आहेत.